नंदगवडी समाजाला आरक्षण व शासन योजनांचा लाभ मिळावा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर। नंदगवडी समाजाला शासन स्तरावर अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करून आरक्षणाचा तसेच विविध योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी आज कळंब येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनाद्वारे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली। निवेदनात म्हटले की नंदगवडी समाजाचा मुख्य व्यवसाय दूध व्यवसाय असून हा समाज परंपरेने दुधावर आपली उपजीविका करीत आहे, तरी देखील या समाजाकडे शासनाचे आजपर्यंत दुर्लक्ष झाले। त्यामुळे नंदगवडी समाजाला अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट करून सामाजिक न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली। शिवाय सध्या या समाजाला विमुक्त भटक्या प्रवर्गात केवळ 2.5% आरक्षण मिळते, ते 10% वाढविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। तसेच श्रीकृष्ण महामंडळ त्वरित सुरू करून त्यात राष्ट्रीय नंदगवडी समाज संघटनेच्या अशासकीय सदस्यांना प्रतिनिधित्व द्यावे असेही निवेदनात नमूद केले। समाजाच्या सोयीसुविधांसाठी शासनाने प्रत्येक गावात नंदगवडी समाजासाठी जागेचे पट्टे, घरकुल, समाज भवन तसेच विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही करण्यात आली। तसेच समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी, 100% अनुदानावर गाई म्हशींचे वितरण आणि चारा उपलब्धतेसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली। या प्रसंगी ओमकार एन चेके, रमेश झांबरे, सुभाष काकडे, मनोहर चौकणे, गजानन चेके, किसनराव बोपटे, पंडित बोपटे यांच्यासह शेकडो नंदगवडी समाज संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण, कळंब। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।